प्रश्न सरांसाठी घेते आता की आयुर्वेदाचे कडे जायला सगळे लोक थोडेसे नको म्हणतात, कारण सगळ्यांना फास्ट हवं आहे. सगळं मी गोळी घेतली, सर्दी बरी झाली किंवा मला बाहेर आलं कमी झालं. मूळ म्हणजे योगाचंही तसंच आहे की रिझल्ट दिसायला वेळ लागतो. जिममध्ये प्रॉब्लेम गेला म्हणजे जिम जाणाऱ्यांचे मला कोणाचे गट नाही करायचे, पण पटकन मसल दिसते किंवा रिझल्ट मिळायला आयुर्वेदाचा पण वेळ लागतो. प्रॉब्लेम दॅट इज वन रिझन. तर याच्यासाठी तुम्ही लोकांना काय सांगा की त्याचे काय फायदे, म्हणजे रिझल्ट यायला वेळ का लागतो आणि वेळ लागतो पण रिझल्ट मिळतात आणि ते लॉंग टर्म टिकतात. आम्ही जे घाबरतो तुमच्याकडे यायला की जाऊ नये, कशाला पुड्या खात बसायचं, गाड्या घेत बसायचं. ॲक्च्युली बंद असेल. आयुर्वेदामध्ये रिझल्ट यायला वेळ लागतो हा समज किंवा काय समज हा कुठनं आला पहिली गोष्ट. आणि ह्या प्रश्नातच काळ असा शब्द आहे. वेळ लागतो म्हणजे काळ जास्त लागतो, म्हणजे तू मोजणारी गोष्ट आहे. आपण काहीतरी मोजू शकतो त्याच्यामध्ये. खरं तर हा खूप सोपा विषय आहे, पण झाला आहे खूप कॉम्प्लेक्स. कोणत्या आजाराकरता किती वेळ लागतो हा मुद्दा आहे पहिली गोष्ट. तर साधं व्हायरल इन्फेक्शन आपण कॉमन बघतो आणि याचं जगप्रसिद्ध वाक्य आपल्या सगळ्यांना माहिती आहे. इफ यू टेक द मेडिसिन्स यू विल बी क्युअर्ड इन द नेक्स्ट टाईम, इफ यू डोंट टेक इट विल टेक 7 days. सगळ्यांना आपल्याला माहिती आहे. पण तरी देखील हे सगळ्यांना माहिती असून आपण पहिल्यांदा आयदर सर्दी हा साधा विषय असल्यामुळे आपण पॅरासिटामॉल घेतो, काहीतरी क्रोसिन घेतो, OTC प्रोडक्ट्स घेतो आणि कामाला लागतो. असं सगळं चालतं आणि आपण पुढे जातो. पण कोविडमध्ये सुद्धा आम्ही 3600 पेशंट कोविडचे आम्ही केले. तर ह्या तर आजाराकरता जगात काहीच औषध नव्हतं. तरी देखील 3 आठवड्याचा क्वारंटाईन पिरियड अमकटमक हे असून आमच्या कुठल्याही पेशंटला, ज्यावेळेला आम्ही आमचे पेशंट म्हणतो त्यावेळेला 90% पेशंट आमच्या दवाखान्यातले हे मिनिमम एक कोमॉर्बिडिटी आणि आयुष्य धोक्यात आलेले होते. जेव्हा की समाजामधले ज्यांना डायबिटीस आहे, असे केवळ डायबिटीस आहे, बाकी काहीही दुसरं कॉम्प्लिकेशन नाही, असे लोक लिटरली मृत्युमुखी पडले. पण आमच्याकडे किडनी फेल झाली आहे, कॅन्सरचे शेकडो पेशंट आहेत, अल्सरेटिव्ह कोलायटिस आहे, रुमॅटॉइड आर्थरायटिस आहे, मायलोसप्रेसिव्ह ड्रग्ज घेत आहेत ते, असे लिटरली हजारो पेशंट्स असतात. त्यापैकी हे 3600 पेशंट ज्यांना कोविड झाला आणि आमच्याकडे एकही आमच्याकडे कोविडचं औषध घेतोय आणि मृत्युमुखी पावल्याचं एकही नोंद नाही. एवढा डेटा ठेवला आहे. आम्हाला प्रश्न पडला की अरे आपल्या याच्याच माहितीतला, म्हणजे आमच्याकडे घरामध्ये अशा घडलेल्या गोष्टी आहेत की वयवर्ष 65चा ग्रस्त आमच्याकडे किडनी फेल्युअर म्हणून 15 वर्ष येतोय. 15 वर्ष किडनी फेल झालेला मनुष्य जगला. 15 वर्ष किडनी फेल झालेल्या मनुष्याचं डायलिसिस लागलं नाही. त्याला हेपॅटायटिस B पण होता. त्याच्या पूर्ण खानदानाला कोविड झाला. त्याच्यापैकी सर्व लोक हडपसरमधली केसेस, सर्व लोक नोबल हॉस्पिटलमध्ये गेले एक्सेप्ट हा सर्वग्रस्त की ज्याची किडनी फेल. तर हे जर हा जो प्रकार असतो हा का असतो, ऑब्व्हियसली हे लोक आमच्याकडे आल्यानंतर रसायन घेत असतात. पण सांगण्याचा मुद्दा असा आहे की हा जो काळ आपण मोजतो तो आपल्याला, ज्याला आपण मी नेहमी सांगतो की समाजाला हा प्रश्न त्यावेळेला पडणार नाही ज्या वेळेला समाज प्रगल्भ होईल. आज आम्हाला ते प्रश्न पडतायत कारण दुसरी मोजपट्टी किंवा मोजमाप करणारं साधन 3 दिवसात 5 दिवसात रिझल्ट देते असं वाटतंय. हे आभासी आहे, व्हर्च्युअल आहे, हे वाटतंय, हे खरंच वाटतंय. मी जेव्हा तुम्हाला सांगतो याच्यामध्ये आपण विज्ञानामध्ये खोल गेलो मेडिकल सायन्समध्ये तर आपल्याला लगेच कळायला लागतं. किंवा फॉर एक्झाम्पल अल्सरेटिव्ह कोलायटिसचे पेशंट्स आमच्याकडे येतात. 10 वर्ष ते लोक ॲलोपॅथीचे ड्रग्ज घेत असतात आणि आमच्याकडे आल्यानंतर आम्ही त्यांना सांगतो की तुला 1 किंवा 2 वर्ष औषध घ्यायला लागेल. जे पेशंट पहिल्यांदा येतात तो 1-2 वर्षाचा आकडा ऐकून पळून जातात, लिटरली पळून जातात. काय 1 वर्ष 2 वर्ष तुम्ही औषध घ्यायला सांगताय मला, अरे पण तुला आजार कुठला झाला आहे. मग ज्यावेळेला ते 2, 4, 5, 10 गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्टकडे जातात आणि असं करत करत प्रत्येकाला 1-2 वर्ष देतात, असं करत त्यांची 10 वर्ष होतात. मग त्याला कधीतरी ऐकायला येतं की अरे कोणतरी मला वैद्य भेटला होता तो मला 2च वर्ष सांगत होता. तर आपण काळ कसा मोजायला पाहिजे त्याच्याकरता आपल्याला प्रगल्भ व्हायला पाहिजे. कोणत्याही गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन जो समाजाचा आहे ना तो वेगळा असला म्हणजे हे प्रश्नच पडणार नाही.
तेच आहे, म्हणजे मुळात लोक येतात तोपर्यंत ते ऑलरेडी त्यांचा आजार एका स्टेटपासून 5 टाइम्स हां. 6 टाइम्स वाढलेला ॲक्टिवेट झालेला असतो आणि अजून आता काहीच उरलं नाही, आता मी जातो किंवा आता मला काहीच करता येत नाही, आता मी योगा करू का. सो आय थिंक योगाचं पण तेच आहे की काहीच येत नाही आहे मला करायला, तर मग मी योगा करते. म्हणजे लोकांना असं वाटतं की किती सोपं आहे दुसरं हे, पण आपल्याला सोप्या सोप्या गोष्टी हातात साधा हसनासारख्या गोष्टी सुद्धा आपल्याला जमत नाहीत. आम्ही ते पायाच्या अंगाला हात लावणे आणि लावले तर आपण उंटासारखे दिसतो, पाठ आपली अशी वाकलेली असते. तर तेच आहे, म्हणजे अगेन जिम आणि योग आयुर्वेदात खूप वेळ लागतात म्हणून लोक घाबरतात. तसं योगाने काय मिळणार आहे, मी जिमच करते. मला वाटतं हे कॉमन हे आहे आणि इंस्टाग्रामवर वगैरे पण बरंच येत असतं की व्हॉट इज योग डुईंग बियॉन्ड फिटनेस. जिम म्हणजे बऱ्याचशा लोकांचा असा प्रश्न आहे जिम और योग. सो रादर दॅन और इट शुड बी जिम अँड योग. ओके, कारण का सर्वात पहिली गोष्ट आपल्याला समजून घेणं गरजेचं आणि ॲक्सेप्ट करणं गरजेचं आहे की या दोन्ही गोष्टी एकाच उद्देशाने काम करतात की व्यक्तीला आरोग्य देणं किंवा हे फिट ठेवणं, अगदी साध्या सोप्या भाषेत. आता दुसरा मुद्दा येतो की हे काय कुठपर्यंत वर्क करतं, काय लेवलपर्यंत वर्क करतं. सो ज्यावेळेस तुम्ही जिमवरती वर्क करता यू आर मोस्टली वर्किंग ऑन युअर मस्क्युलर स्केलेटन, दॅट्स इट. आणि तिथं एक ड्रॉबॅक मी आत्ता सांगू शकतो, असं मला जिम कमी किंवा योग श्रेष्ठ यामध्ये नाही आहे करायचं. फक्त ज्या पद्धतीचं कल्चर तिथं येते, योग तुम्हाला डिमांड करते की तुम्ही जे काय करता त्याच्यामध्ये तुम्ही माइंडफुल असणं गरजेचं आहे. सेम थिंग यू कॅन डू इन जिम फ्लोअर, यू कॅन अँड यू कॅन गेट द बेटर रिझल्ट. पण अनफॉर्च्युनेटली तिथं ते कल्चरच नाही आहे. तिथे तुम्हाला एकतर बाजूला म्युझिक आहे किंवा तुम्ही स्वतःचं पर्सनल हेडफोन आणि ह्या सगळ्या गोष्टी घेऊन, सो युअर माइंड इज समवेअर एल्स अँड यू आर जस्ट मुव्हिंग युअर हँड्स, युअर लेग्स, युअर फिजिकल बॉडी. सो तो जो डिस्कनेक्ट आहे तो योगमध्ये नाही आहे समहाव. सो दॅट इज द बिग डिफरन्स. दोन्ही गोष्टींचं उद्दिष्ट तेच आहे की तुम्हाला फिट ठेवणं. प्रत्येकाच्या गरजेनुसार ती गोष्ट व्हॅरी होऊ शकते की तुम्हाला काय करायचं आहे. इफ देर इज अ पर्सन की ज्याचे मसल स्ट्रेंथच कमी आहे, जिम विल बी अ बेनिफिशियल थिंग. पण अगेन आपल्याकडं दोन प्रकारचे लोक आहेत किंवा दोन एक्स्ट्रीम्स एंड आहेत. एक तर करायचं तर काहीच नाही करायचं, किंवा मग करायचं असेल तर अगदी दुसऱ्या टोक्याला जायचं की मग तुमची बॉडी पूर्ण हायपरट्रॉफी दिसली पाहिजे, प्रत्येक मसल प्रत्येक नर्व तुमची अशी उठून दिसली पाहिजे. सो समहाऊ ते सोसायटल शिफ्ट जो झाला आहे की तुम्ही दिसता कसं हे जास्त प्रामुख्याने पाहिलं जातं रादर दॅन तुम्ही असता कसं. म्हणजे बऱ्याचशा आता सरांनी जसं कोविडचा रेफरन्स दिला, सो तुम्ही बऱ्याचशा न्यूजमध्ये पाहिलं असेल की जागतिक पातळीवरचे जे बॉडी बिल्डर्स आहेत ते कोविडमध्ये गेलेत. सो जिम इज वर्किंग ऑन युअर फिजिकल लेवल, दॅट इज गुड फॉर अ फिजिकल लेवल. नाव लेट्स कम टू द योग. जसं मी तुम्हाला सांगितलं की 5 लेवलला काम करतात. इट्स इज जस्ट नॉट युअर मसल्स और युअर जॉईंट्स. सो जो एक समज आहे की योग फक्त फ्लेक्झिबिलिटीसाठी. सो तुम्ही स्टिफ आहात तर तुम्ही योग करणं अपेक्षित आहे. योग अगदी साधी गोष्ट करतो तुमच्या बॉडीमध्ये, एक पूर्ण तुमच्या शरीरामध्ये हार्मनी क्रिएट करतो. सो शरीरामधल्या ज्या काही सिस्टीम्स फंक्शन करतात, इट्स नॉट अ सेपरेट वन. इट्स प्रत्येक सिस्टीम वेगळी नाही आहे. देर इज अ इंटरकनेक्शन. प्रत्येक सिस्टीम एकमेकांवरती डिपेंड करते, एकमेकांना सपोर्ट करते आणि योग बिल्ड्स हार्मनी इन इट. सो जे काही आपण पाहतो की फ्लेक्झिबिलिटी आहे किंवा तुम्ही कम्फर्टेबली मूव्ह करू शकता, मोबिलिटी आहे, दीज ऑल आर अ बाय प्रॉडक्ट्स. दॅट्स नॉट द एम ऑफ द योग. सो अगदी आपण पुन्हा जर योगच्या ग्रंथांमधून पाहायला गेलो तर योग स्पिरिच्युअलिटीसाठी सांगितलं आहे. सो पुन्हा तेच आहे की आपल्याला त्या लेवलपर्यंत जायचं आहे का नाही. म्हणजे देर इज अ व्हेरी बेसिक अँड सिम्पल ॲनॉलॉजी की तुम्ही योग कसा पाहू शकता. म्हणजे प्रत्येकाने आयुष्यात कधी ना कधीतरी समुद्र पाहिला असेल, बरोबर. आपण कधीतरी समुद्रकिनारी गेलो आहे, ते अनुभवलं आहे. आता प्रत्येकाचा तो अनुभवण्याचा आणि आनंद घेण्याचा लेवल जी आहे ती वेगळी आहे. काही लोकांना फक्त किनारी जाऊन थांबायचं असतं, तो वारा अनुभवायचा असतो अँड दे आर डन, दे आर हॅपी विथ इट. काही लोकांना फक्त पुढे जाऊन
पाय बुडवायचे असतात त्याच्यामध्ये समुद्राच्या ह्याच्यात, आणि तिथं त्यांचा आनंद मिळून जातो त्यांना. काही लोकांना नखशिखांत भिजायचं असतं, पोहायचं असतं. काही लोक त्याच्या पुढचे आहेत की त्यांना डीप डाईव्ह करायचं असतं. सो योग हा असा विषय आहे की त्या अथांग समुद्रासारखा आहे. आपण डिसाईड करायचं की आपल्याला तो किती हवा आहे. योग जे आहे तो आपल्याला ती हार्मनी किंवा ते बेनिफिट जे आहे ते द्यायलाच आहे. आता काही लोकांना फक्त बेसिक लेवलला आहे की मी दररोज येतो, 1 तास करतो आणि दे आर हॅपी विथ इट. दॅट इज परफेक्टली फाईन. ती गोष्ट तुम्हाला ओव्हरऑल बेनिफिट देणार आहे का? हो. यू कॅन टेक इट फर्दर. जसं तुम्ही सांगितलं की हाताला पाय टेकत नाही आहेत, दॅट कॅन बी वन इंडिकेटर की आपली बॉडी किती स्टिफ आहे. बट दॅट इज अगेन अ बॉडी. व्हॉट इज युअर फिजिओलॉजिकल सिस्टम. जसं सरांनी कोविडचं उदाहरण दिलं की तुमची कोविड हा जो आजार झाला किंवा हा जो व्हायरस होता, दॅट वॉज अफेक्टिंग द फिजिओलॉजी, नॉट द फिजिकल. मसलवरती त्याचं काही नव्हतं, तुमच्या रेस्पिरेशनवरती त्याचा जास्त इफेक्ट होता. सो तुमची इंटरनल सिस्टीम कशी फंक्शन करते, दॅट इज अनदर ॲस्पेक्ट. सो योग तुम्ही अगदी डीप लेवलला घेऊन जाऊ शकता. आणि त्याचं जे मूळ उद्दिष्ट सांगितलं आहे शास्त्रामध्ये त्याचं आहे की आत्मसाक्षात्कार. आता आपल्याला त्या लेवलपर्यंत जायचं आहे और नाही जायचं हा प्रत्येक इंडिव्हिज्युअली आहे. पण याचं बाय प्रॉडक्ट आहे की यू विल बी गेटिंग अ गुड क्वालिटी लाईफ, गुड हेल्थ. दॅट इज वॉट द बेसिक थिंग आय बिलीव्ह एव्हरीवन वॉन्ट्स. आपण ज्या आत्ता जगामध्ये आहोत इथं या 2 गोष्टींना खूप जास्त महत्त्व आहे. तुमचं आरोग्य आणि तुमचा पीस ऑफ माइंड. इथे मी एक इंटरेस्टिंग गोष्ट सप्लिमेंट करेल जिमबद्दल स्पेशली. कारण जिम ही एक संस्कृती बनली आहे. जिम हे कल्चर आहे. आणि आपल्याला छान छान मसल दिसणारे फोटो दाखवले जातात. 1 जानेवारीला खूप गर्दी असते. 5 जानेवारीला त्याच्यातली 40% जण जनता गायब झालेली असते. पण ह्याच्यातलं सायन्स काय आहे? म्हणजे जिम चांगलं, योग चांगलं. तर सर मी बऱ्यापैकी रिसेंटली त्यांनी हे सांगितलं की दोन्ही चांगले ज्याला जे हवं आहे त्यांनी ते करावं, किंवा फार कडक त्यांनी बोलायचं टाळलं असावं कदाचित. जिममध्ये ज्या वेळेला लोक जातात त्यावेळेला समजा बायसेप्स त्यांना डेव्हलप करायचे किंवा थाय मसल्स डेव्हलप करायचे, तर त्याच्यावरतीच जास्त काम केलं जातं. एखादा मसल डेव्हलप केला जातो. मसल्स डेव्हलप करताना तुमच्या शरीराला प्रोटीन्सची गरज असते असं एक मत आहे. मुद्दाम सांगतोय असं एक मत आहे. मग ती प्रोटीन्स पुन्हा व्हेजिटेरियन, नॉन व्हेजिटेरियन सोर्सेसमधून येणारी आहे. पण आपल्याला जस्ट एक हा विषय तिकडे गेला तर खूप लांबेल. जस्ट एक जाता जाता माहिती म्हणून देतो की हत्ती आणि गेंडा हे दोन्ही प्राणी ताकदीकरता ओळखले जातातच हे आपल्याला माहिती आहे. दोन्ही शाकाहारी. पण तिकडे आता नको जायला आपण. पण ज्या वेळेला एखादी व्यक्ती एखादे मसल्स डेव्हलप करते त्यावेळेला तो मसल डेव्हलप होतो म्हणजे काय होतं, तर त्या मसल्सला काम ज्या वेळेला करायला लागतं त्यावेळेला त्याला न्यूट्रिशनची डिमांड वाढते. ही न्यूट्रिशनची डिमांड पूर्ण करण्याचं एकमेव साधन म्हणजे रक्त. रक्तामार्फत ऑक्सिजन. त्यामुळे त्या मसलची ऑक्सिजनची डिमांड वाढते आणि रक्ताची डिमांड वाढते. कारण रक्त हे ऑक्सिजनमधूनच रक्तामधूनच ऑक्सिजन पण वाहत असतो. हे करत असताना ते पोचवण्याचं काम कोण करतं? तुम्ही मसल एक हाताचा बिल्ड करायला घेताय, पण हे पोचवायचं काम कोण करतंय? तर हे हार्ट करत असतं. म्हणजे ॲक्च्युली तुम्ही बिल्ड करताय बायसेप, कामाला लावताय हृदयाला. इथपर्यंत ठीक आहे कारण त्या तोपर्यंत तुमचं वय आहे. फॉर एक्झाम्पल हे पण सगळीकडे सत्य नाही हा भाग वेगळा, कारण 28 आणि 29च्या लोकांच्या विकेट्स पडतात जिममध्ये. पण ते एक्सेप्शन 2 मिनिटं बाजूला ठेवा. पण ज्या वेळेला तुम्ही त्या मसलची ऑक्सिजन आणि ब्लडची डिमांड वाढवलेली असते आणि त्याच्याकरता त्या हृदयाला काम करायला लावलेलं असतं आणि हे तुम्ही खूप कन्सिस्टंटली जिममध्ये जाणार आहे. डावी बाजू ज्याला आपण म्हणतो ती आपण पॉझिटिव्ह ठेवू सगळी की कन्सिस्टंटली जिममध्ये जातो आहे, रेग्युलरली जातो आहे, त्याच्याकरता सप्लिमेंट्स घेतो आहे, कुठलाही खाडा करत नाही, पोषण व्यवस्थित चालू आहे, हे सगळं व्यवस्थित चालू आहे. इथे कुठेही ज्या इन्स्ट्रक्शन्स दिलेल्या गेल्या आहेत त्याच्यामध्ये त्यांनी काही गडबड केली आहे का, तर त्याचं उत्तर नाही असेल. म्हणजे आपण कन्फाउंडिंग फॅक्टर्स ज्याला आपण म्हणतो ते व्यवस्थित मॅनेज्ड आहेत. कुठेही त्याला कन्फाउंडिंग फॅक्टर येत नाही. सगळं व्यवस्थित आहे. मग काय घडतं नक्की,
तर ज्या वेळेला तुमचं वय वाढायला लागतं त्याच्यानंतर तुम्ही जे मसल्स वेगवेगळ्या वेळेला वाढवून ठेवलेले असतात त्याची इनडिरेक्ट डिमांड वाढवून ठेवलेली असते आणि ती डिमांड पूर्ण करण्याकरता तुमच्या हृदयाला तुमचं वय वाढत असताना सुद्धा काम जास्त करावं लागतं आणि त्यावेळेला त्या हृदयावरती येणारा जो ताण आहे त्यामुळे हृदयावरती हार्ट अटॅक किंवा हे जे गोष्टी येतात याचं मूळ सायंटिफिक कारण हे आहे. आपण जर हिस्टॉरिकली पाहिलं तर ॲथलीट्स किंवा स्प्रिंट मारणारे किंवा मॅरेथॉन रनर्स हे तुम्हाला दीर्घायुषीच सापडतील, पण वेटलिफ्टर्स ज्यांची मसल मासेस जास्त आहेत ते अल्पायुषी आणि हृदयविकाराने गेल्याच्या नोंदी असंख्य सापडते. त्याच्यामधलं सायन्स जे आहे ते असेल. त्याच्यामुळे मसल बिल्ड जरूर करा, योगामध्ये मसल बिल्ड होतातच म्हणजे असं नाही आहे त्याला. आणि हां, एखाद्याचं प्रोफेशन आहे की मी 100 किलोचं वजन उचललं तरच मला गोल्ड मेडल मिळणार आहे, तो त्याच्या प्रोफेशनकरता काम करतो आहे. त्याच्या प्रोफेशन आणि आता ही IT मध्ये आहे, मी हिच्याकरता IT तला जॉब करावा का? मी नाही IT मध्ये, तो तिची प्रोफेशन आहे म्हणून ती करते. तर त्या माणसाचं 100 किलो 150 किलो वजन उचलणं ही त्याची गरज आहे. त्याच्याने त्याला प्राईज मिळणार आहे, त्याचं जे काय एस्टॅब्लिश व्हायचं ते होणार. तुम्ही आम्ही त्या कॅटेगरीमध्ये नाही, वी आर नॉट प्रोफेशनल बॉडी बिल्डर्स. त्याच्यामुळे ह्याच्यातलं ऑब्जेक्टिव्हिटी ही क्लिअर कट असावी. आणि तुम्ही मला होताच हा प्रश्न पुढचा की आम्ही जिम करतो किंवा आम्ही व्यायाम करतो तरी हार्ट अटॅक येतात किंवा लोक जातात पटकन. खूप जण टाळतात की ठीक आहे नाहीतरी काहीतरी म्हणून म्हणणारच आहे, तर निवांत खातो पितो आणि मग जातो. कधी कधी आपल्याला वाटतं ना हे काय सारखं हे खाऊ नको ते खाऊ नको किंवा काय रोज व्यायाम करायचं, कधीतरी शरीरालाही कंटाळा येतो. तर मग जी लोक करतात पण तरी सुद्धा दगावतात असंही होऊ शकतं की त्यांचं. मला वाटतं तुम्हीच एकदा मला एक गोष्ट सांगितली की कोणाची तरी तुम्हाला आठवली की नाही माहिती नाही, पण कोणीतरी सिन्सिअरली प्राणायाम का काहीतरी प्रॅक्टिस करत होते आणि त्या व्यक्तीला हार्ट अटॅक आला आणि खूप सात्विक आयुष्य होतं. मग का असं झालं त्यावर तुम्ही काहीतरी वाताशी रिलेटेड गोष्ट सांगितली की जे करतात असं ते सांगितलं तर आठवत असेल. असे अनेक पेशंट्स असतात, बऱ्याच गोष्टी करत असतात. म्हणून आपल्याकडे नेहमी जी शास्त्र सांगितली आहेत, योग हे शास्त्र आहे, आयुर्वेद हे शास्त्र आहे, नृत्य हे शास्त्र आहे, गणित हे शास्त्र आहे, ही प्रत्येक शास्त्र शिकण्याकरता आज काय परिस्थिती आपलं फंडामेंटल गडबड आपली काय झाली आहे की नॉलेज म्हणजे नक्की काय, इथे आपण जरा क्लॅरिटी घ्यायला हवी असं मला वाटतं. की नॉलेज हे 2 प्रकारचे आहे, फंडामेंटल नॉलेज आणि इन्फॉर्मेटिव्ह नॉलेज. तर आज आपल्याकडं जे काय मिळतं ते मेजरली इन्फॉर्मेटिव्ह नॉलेज मिळतं, जे फंडामेंटल नॉलेज मिळत नाही आपल्याला. आणि मग इन्फॉर्मेशन देणारं कोण आहे याविषयी शास्त्रामध्ये नक्की उहापोह केलेला आहे आणि त्याचे क्वालिटीज दिलेले आहेत. त्याला आयुर्वेदामध्ये किंवा योगामध्ये सुद्धा त्याला आप्त अशी संज्ञा आहे. आपण आप्त वाक्य, आप्त प्रमाण हे शब्द कधीतरी ऐकले असतील. त्या आप्ताची डेफिनेशन म्हणजे आत्ताच्या काळामध्ये शास्त्रज्ञ एखादा शोध लावतो तर तो शास्त्रज्ञ आप्त असायला हवा हे गृहीतक आहे, परंतु तो आप्त आहे का? त्या शास्त्रज्ञाने तो शोध खरोखर लोककल्याणाकरता लावलेला आहे का स्वकल्याणाकरता किंवा मूळवर लोकांच्या कल्याणाकरता तथाकथित शोध लावलेला आहे, इतक्या मुळाशी आपल्याला जायला लागतं. आणि त्याच्यामुळे तुम्हाला ही कोणतीही शास्त्र समजण्याकरता नेहमी गुरु लागतो. जसं आता मी निखिल सरांना अनेक वर्ष बघतोय, अनयाच्या माध्यमातून पाहतोय, आणि त्यांची स्वतःची या विषयावरती असणारी मास्टरी ही एक्स्ट्राऑर्डिनरीली एक्सेप्शनल आहे. म्हणजे गुरु कसा असायला पाहिजे, तो स्वतः त्या विषयामध्ये निपुण असायला हवा आणि तो तुम्हाला ज्ञान देताना निस्पृह पद्धतीने ज्ञान देतो. मी तुम्हाला थोडीच आसनं शिकवेल कारण तुम्ही उद्या योगाचा क्लास चालू कराल, असेही योग शिक्षक मी पाहिलेले, आणि मग ते त्याला ज्ञानच देत नाही. असली भीती आयडियल शिक्षकाला कधीही असत नाही. मला 1,00,000% माहिती आहे की निखिलच्या आसपास सुद्धा हे विषय नसतात, कधीही नसतील आणि भविष्यात सुद्धा. त्यामुळे जो गुरु तुम्हाला लागतो ना तो नेहमी चांगलाच लागतो आणि म्हणून गुरु शोधावा आणि चांगल्या गुरुच्या शोधात आपण असलं पाहिजे, हे त्याचं महत्त्वाचं कारण ते. मग एकदा म्हणजे तसंच येते की मी योग करतो, मला पण दवाखान्यात येऊन सांगतात ना, हो सर मी तर रोज योग करतो तरी माझी कंबर दुखते. कुठं करता योग? नाही, मी ऑनलाईन क्लासला जातो. ऑनलाईन क्लासला 400 लोक जोडलेले असतात, तुझ्याकडे कोणाचं लक्ष आहे, त्यांनी काहीतरी सांगितलं आहे, तुम्ही कुठलं इन्स्ट्रक्शन सांभाळताय, ते वेगळंच सांगत असतील, तुम्हाला वेगळंच कळत असेल, ते योग्य सांगत असतील कदाचित,
आपला बरेच त्याच्यामध्ये कॉम्प्लेक्सिटीज निर्माण होतात. त्यामुळे चुकीच्या गोष्टी केल्या की नेहमी त्याचं फळ चुकीचंच मिळणार आहे. म्हणून गुरु हा तुम्हाला असणं अनिवार्य आहे. तुम्ही नुसतं करत आहात म्हणजे आपण सगळेच जण म्हणतो अन्नमय अयम पुरुषा, आपण सगळे अन्नाने बनलेलो आहोत आणि जसं अन्न तसे तुम्ही. सात्विक खाणारा माणूस आयुष्यभर सात्विकच असला पाहिजे आयडियली, पण तसं आहे का? तसं नाही आहे. व्यवस्थित सात्विक खाणारा आजारी पडला नाही पाहिजे, तसं आहे का? नाही. कारण खाण्याचे नियम आहेत. तुम्ही काय खायला पाहिजे आणि सात्विक एवढ्या ब्रँडने तो विषय संपत नाही. ते खाण्याचे वेगवेगळे नियम म्हणजे ते नियम सांगणार तुम्हाला कोणतरी पाहिजे. म्हणून तिथे तुम्हाला तो गुरु प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला तो आप्त ही गोष्ट पाहिजे आणि त्या आप्ताकडनं तुम्हाला मिळणारं जे नॉलेज आहे ते नेहमी फंडामेंटल नॉलेज असतं, इन्फॉर्मेटिव्ह नॉलेज नाही. कारण इन्फॉर्मेटिव्ह नॉलेज बदलत राहतं, फंडामेंटल नॉलेज कधीही बदलत नाही. ते शाश्वत ज्ञान असं समजलं जातं. कारण कोविड आणि हे सगळे आजार कधी नव्हतेच, तरी पण सरांचे औषधं कोविडवर म्हणजे आयुर्वेद होता तेव्हा कोविड इकडच्या खिडक्याला मी बाहेरचा आवाज येतो. कॅन्सर पण नव्हते, पण त्याच्यावर सर आज हे करतात. म्हणजे आयुर्वेद शाश्वत ज्ञान आहे, तसं योग हे शाश्वत ज्ञान आहे. फक्त लोकांना जी आयुर्वेद औषधांची भीती वाटते की मला पित्त होतंय किंवा समाव आपण त्या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देतो की मला उष्णता झाली. म्हणजे माझ्या घरातच काही लोक आहेत, माझी मावशी काय तिला मी म्हणलं की तुझा तुला कॅन्सर झाला, तर ती म्हणली की नाही मला पित्त होतं. खूप लोकांना असे आहेत हे. तर त्या औषधांबद्दल तुम्ही काय सांगाल का? किंवा आता तुम्ही ती सोप्या पद्धतीने सरांची फार्मसी पण आहे स्वतःची, जिथे त्यांची स्वतःची औषधं ते बनवतात. रसायनिक म्हणून त्यांची फार्मसीचं युनिट आहे. औषधं कशी आता तुम्ही सोपी केली आहेत आणि ॲसिडिटी होते का किंवा असे काही लोकांना प्रश्न असतात म्हणून ते टाळतात. ज्यावेळेस रुग्ण सांगतो की मला एखादं औषध घेतल्यानंतर ॲसिडिटी होती आहे, तर ते बरोबर असतं. तो सांगतो हे बरोबर असतं, पण त्याच्या ज्या मनात असतं की मला औषधाने ॲसिडिटी होती आहे, हे चुकीचं असतं आणि त्यांना ते समजत नाही. कारण त्यांच्यामध्ये कॅटेगरिकली दिसणारा बदल हाच असतो की मी कालपर्यंत काही घेत नव्हतो, मला नव्हती ॲसिडिटी, मी आज घ्यायला लागलो आणि मला ॲसिडिटी झाली. पेशंटने जे सांगितलेलं असतं ते बरोबर असतं, पण त्याच्या मुळाची शहानिशा ही वैद्याने करणं अपेक्षित आहे आणि त्याचा प्रॉपर नैदानिक आस्पेक्ट ज्याला आपण म्हणूया, तर त्याचं नैदानिक व्यवच्छेद करून जर चिकित्सा केली तर या स्वरूपाच्या गोष्टी काही राहायचं कारण नाही. आणि याच्यात एक वेगळा विनोदाचा भाग मला नेहमी असा आवडतो की जे आत्ताचं जगातलं प्रथम पसंतीचं शास्त्र आहे पाश्चात्य वैद्य, ते एक तक्रार घालवण्याकरता दिलेल्या एका औषधामुळे 4 नवीन तक्रारी तयार करतो आणि समाज ते स्वीकारतो. मग मी उलटा लॉजिकल प्रश्न विचारतो, जर आयुर्वेदाने एखादी तक्रार निर्माणही केली फॉर एक्झाम्पल, तर कुठे बिघडलं? असं होत नाही. हा विनोदाचा भाग आहे. एक ॲक्च्युली शेवटचा प्रश्न आणि दोघांना आहे की योग आणि आयुर्वेद एकत्रित येऊन हाऊ कॅन वी इन्फ्लुएन्स आवर फॅमिली, सोसायटी किंवा लार्जर कम्युनिटी. म्हणजे माझ्यासाठी तर आहेच, पण माझ्या बरोबर बाकीच्या सगळ्यांना त्याचा कसा काय फायदा होईल? सो ह्या दोन्ही गोष्टी ॲक्च्युली होलिस्टिक आहेत जसं आपण पाहिलं. आणि योग कधीच किंवा आयुर्वेद कधीच एका व्यक्तिपुरता मर्यादित न राहता वैश्विक विचार या दोन्ही शास्त्रामधून मांडलेले आहेत. आणि त्या गोष्टी शरीर मन या दोन्ही याच्यावरती वर्क करतं. आता ज्यावेळेस आपण मानसिक पातळीवरती किंवा मानसिक गोष्टी विचारात घेऊ, त्यावेळेस तुमचा सहवास किंवा तुमचा जो संत संगती जी आहे, जी शास्त्रामध्ये अपेक्षित आहे की अशीच लोक अवतीभोवती पाहिजेत की जे तुम्हाला त्या मार्गावरती पुढे नेण्यासाठी मदत करतील. सो अशी लोकच आपण स्वतः निर्माण करणं हे आपली जबाबदारी बनते आणि त्याची सुरुवात घरातून होते. त्याचा दुसरा एक ॲस्पेक्ट आहे की आता आयुर्वेद असो किंवा योग असो, ज्यावेळेस कन्सिस्टन्सी किंवा ती गोष्ट लॉंग टर्म करणं आलं, त्यावेळेस तुम्हाला तो एक सपोर्ट जो असतो किंवा ती जी एक कंपनी असते ती तुम्हाला घरातून ज्यावेळेस मिळते, त्यावेळेस तुम्ही ते जास्त काळ करू शकता ह्या दोन्ही गोष्टी. आता लार्जर लेवलला ज्यावेळेस आपण विचार करू, सो घर
त्याच्या पुढे जाऊन कम्युनिटी किंवा सोसायटी किंवा ॲट द बिगर लेवल म्हणजे नेशन. सो प्रत्येकजण दिवसामध्ये अनुभव घेतो की आपल्याला सर्वांना नियम माहिती आहेत, पण नियमांचं पालन कोणीच नाही करत आहे. सो इवन तुम्ही आता इथे येताना पण किंवा इथून जाताना पण तुम्ही अनुभवाल की कोणीतरी मध्येच गाडी इकडे हे करत आहे, मध्येच गाडी हे करत आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहतात की सिग्नल्स मोडत आहेत. सो याचा कधी आपण असा सखोल विचार करायचा प्रयत्न केला की त्यावेळेस त्या गोष्टी आपल्या मनावरती येतात की पुन्हा तेच आहे की फ्रॅक्शन्स ऑफ सेकंड्समध्ये या गोष्टी ठरतात. आणि ज्यावेळेस तुमच्या मनावरती तेवढा कंट्रोल आहे, तेवढा अवेअरनेस आहे, यू कॅन रिस्पॉन्ड टू इट की तुम्हाला ते करायचं की नाही करायचं. मोस्ट ऑफ द केसेस आपलं जे काही दिवसभराचं बिहेवियर आहे ते पॅटर्न्समध्ये जातं. जसं तुम्ही IT मध्ये एक बाय डिफॉल्ट सिस्टीम किंवा बाय डिफॉल्ट एक लूपमध्ये तुमचे प्रोग्राम्स फंक्शन होत राहतात. सो तसं आपल्या मेंटल लेवलला काही गोष्टी आहेत की त्या बाय डिफॉल्ट होत राहतात. आपलं त्याचं इंटरव्हेन्शन राहतं नाही. आणि ते इंटरव्हेन्शन तेव्हाच येऊ शकतं ज्यावेळेस त्याचा अवेअरनेस आहे, दॅट वी कॅन डिसाईड की हे करायचं की नाही करायचं. आणि त्या गोष्टी नॉट जस्ट सोशल लेवलला, विदिन अ फॅमिली, विदिन अ रिलेशन पण होतं. म्हणजे बऱ्याचशा वेळेस एखादी गोष्ट ट्रिगर होते, दॅट इज की समोरचा व्यक्ती एक शब्द बोलून जातो, तो शब्द आपण धरून बसतो आणि मग त्याच्यासोबत बाकीच्या गोष्टी सुरू होतात. पण तो जर अवेअरनेस असेल की बाबा ठीक आहे समोरच्या व्यक्तीने काय झालं आणि तो शब्द आपण जर धरून नाही बसलो तर वी कॅन रिस्पॉन्ड इट बेटर. सो योग माझ्या दृष्टीने, सर ऑफकोर्स आयुर्वेदाबद्दल सर सांगतीलच, पण योग माझ्या दृष्टीने आहे की जर प्रत्येक व्यक्ती तेवढा अवेअर राहिला की मी जी कृती करतो आहे योगामध्ये, शास्त्रामध्ये पुन्हा त्याचं की आपण योगाची डेफिनेशन करताना करतो योग चित्तवृत्ती निरोध. सो ती जी वृत्ती आहे, ओके, त्या वृत्तीचं डायरेक्ट कनेक्शन आपल्या कर्माशी आहे. सो ती वृत्ती कुठेतरी ॲक्शनला प्रवृत्त करते, ॲक्शन कुठेतरी त्या वृत्तीला प्रवृत्त करतं. सो त्याचं एक असं दुष्टचक्र असल्यासारखं चक्र आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही त्या ॲक्शन करत राहता त्यावेळेस तुम्ही त्या वृत्ती आणखीन स्ट्रॉंग करत राहता, ते पॅटर्न्स आणखीन स्ट्रॉंग करत राहता. सो ते पॅटर्न्स ब्रेक करणं इज द मेन थिंग आणि ते अवेअरनेस थ्रूच होणार आहे. आणि योग इज द थिंग की जी तुम्हाला अवेअरनेस बिल्ड करायला मदत करते. सो तो ॲस्पेक्ट तुम्ही आयुष्याच्या कुठच्याही लेवलला, कुठच्याही ठिकाणी ठेवू शकता, अगदी स्वतःसाठी पण आणि अगदी जागतिक वैश्विक पातळीवरती पण. थँक्यू. विचारांचं आपण काय म्हणतो अपचन हा तुमचा लाडका शब्द आहे. आय थिंक त्याच्यावर तुम्ही सांगू शकता की योग आणि आयुर्वेद या दोघांनी आपले रिलेशन्स किंवा आपण ओव्हरऑल कम्युनिटीमध्ये काय बदल आणू शकतो किंवा तुम्ही निरोगी तर समोरचा निरोगी. एक साधा बदल खरं तर असू शकतो. हा मे बी इट इज टू डिमॅन्डिंग असं म्हणेन मी, पण माझी ही निश्चित धारणा आणि खात्री आहे. एस्पेशली गेली 3 दशकं क्रिटिकल इलनेसमध्ये काम केल्यानंतर हा कॉन्फिडन्स माझा दिवसेंदिवस मल्टिप्लाय होत जातो आहे. आणि तो असा आहे की ज्या देशामध्ये योग आणि आयुर्वेद यासारखी शास्त्र आहेत त्या देशामध्ये लोक आजारी पडत आहेत ही त्या देशाची शोकांतिका आहे. आणि कदाचित कलियुग यालाच म्हणावं, कारण जी गोष्ट तुमच्याकडे ऑलरेडी आहे आणि तुम्हाला ती वापरता येत नाही याला काय म्हणायचं. म्हणजे दुसरं काही कारणच असू शकत नाही. म्हणजे कदाचित त्याचं उत्तर, कारण हे प्रश्न आम्हाला पडतात नेहमी की अरे हे सगळं असताना असं का होतं आहे, तर प्रॉब्लेमली हे कलियुग हे त्याचं उत्तर असू शकेल. परंतु ह्याचा उपयोग काय आपल्याला दैनंदिन आपल्या ह्याच्यावर होऊ शकतो. तर आयुर्वेद म्हणजे काय हे जेव्हा आपण बघतो तर आयुर्वेदाची डेफिनेशन काय आहे तर ती अतिशय सिंपल आणि साधी आहे. ती म्हणजे हिताहितम सुखम दुःखम आयु तस्य हिताहितम मानम च तत्र यथोक्तम आयुर्वेदा असं उच्चते. अशी आयुर्वेदाची डेफिनेशन आहे की मनुष्य प्राण्याला हितकारक, अहितकारक, सुखकारक, दुःखकारक जे आहे त्याचं मान असा शब्द वापरलेला आहे ग्रंथांमध्ये. संस्कृतमध्ये प्रत्येक शब्द वापरताना विचारपूर्वक वापरलेला असतो, तर तिथेच वापरलेला. आणि ही संस्कृतची ब्युटी आणि ग्रंथांची ब्युटी आहे. मान या शब्दाचा अर्थ स्टँडर्डायझेशन असा आहे. या सगळ्याचं स्टँडर्डायझेशन ज्या शास्त्रात केलेलं आहे
मला सुखकारक काय, मला दुःखकारक काय, मला हितकारक काय आणि मला अहितकारक काय, हे ज्या शास्त्रात स्टँडर्डाईज केलेलं आहे त्या शास्त्राचं नाव आयुर्वेद. म्हणजे तुमच्या प्रत्येकाचा आयुर्वेद वेगळा आहे. आपण डायनिंग हॉलमध्ये जेवायला गेलो तर तिथं सेट मेन्यू असतो आला कार्टपेक्षा. सेट मेन्यू असला तरी देखील आपण 10 जण गेलो तर 10चे 10 जण आयुष्यात हजारो वेळेला जेवतात, पण एका वेळेला जेवताना सुद्धा त्याच्यात वैविध्यता असते. आपण 10 जण सेट मेन्यू सुद्धा एका पद्धतीने खात नाही. कोणी म्हणे मला वरण भाताने सुरुवात करायची, कोणी म्हणे मला गोडाने सुरुवात करायची, कोणी ढोकळ्यात जास्त घेईल, कोणी वड्यात जास्त घेईल. ही विविधता जी आहे ही आपल्या प्रकृतीनुसार, आवडीनुसार, आपल्या स्वत्वानुसार आहे. मग जर तुमचं स्वत्व प्रत्येकाचं वेगळं आहे, तुमचं हित कशात आहे हे तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला सुखकारक काय आहे तुम्हाला माहिती आहे, तर आरोग्यासारखी जी गोष्ट आहे ही तुम्हाला आधी कळली पाहिजे. तुमच्या म्हणून मी नेहमी सांगतो की आपण कॉन्शियस असायला पाहिजे. आपण कॉन्शियसच नसतो. एक तर आपण डॉक्टरकडे जातो किंवा आमच्याकडे सुद्धा लोक येतात आणि अतिशय विनोदी प्रश्न विचारतात की डॉक्टर मी किती लिटर पाणी पिऊ. आणि दैवदुर्गीला असं आहे की वैद्य काय किंवा डॉक्टर काय त्याला उत्तर देतात की तू 4 लिटर पाणी पी. हा इतका विनोद आहे की माझी तहान तो डॉक्टर कसा समजू शकतो. पण मूळ फंडामेंटल मिस्टेक इथे अशी आहे की तहानेनुसार पाणी प्यावं ही समाजामध्ये गोष्ट एस्टॅब्लिश झालेली नाही आहे. भुकेनुसार खावं ही एस्टॅब्लिश झालेली नाही आहे. इथं मला हितकारक काय आहे, सुखकारक काय आहे, त्या प्रत्येक गोष्टीचा रेफरन्स पॉईंट शेवटी त्या आयुर्वेदाच्या डेफिनेशनमध्ये येतो. मला जर 10 वाजता सकाळी भूक लागत असेल पण मला त्यावेळेला मी गाडीवरती असेल, ट्रेनमध्ये असेल, व्हेकलमध्ये असेल, मला खाता येत नसेल तर ती चूक आहे. मला त्यावेळेला अन्न मिळालं पाहिजे आणि मी अशीच सिस्टीम करेल. मग ही तुमची तुम्हाला सिस्टीम करण्याकरता एक अनिवार्य घटक काय राहतो तो म्हणजे तुम्हाला ओळखावं लागतं स्वतःला. पण आपण स्वतःलाच ओळखत नाही. आपण ब्लड टेस्ट करतो आणि ब्लड टेस्टवरनं आपण आपलं मोजमाप करतो की माझं हिमोग्लोबिन 12.5 आहे मग मी असा आहे. असं नाही आहे. मग 12.5चं म्हणजे माणसाने काय म्हणायचं आणि 13.5ने काय म्हणायचं याचा व्यवच्छेद आहे काय खरं सांगायचं तर. पण टक्क्यांमध्ये बघितलं तर त्या दोनमध्ये स्टॅटिस्टिकल सिग्निफिकंट फरक आहे. 10% फरक आहे. 10% स्टॅटिस्टिकली सिग्निफिकंट समजले जातात. पण तरी देखील आपण दोन्हीकडे पत्या ठीक आहे 12.5ला काही नाही 13.5लाही काही नाही, मला काहीच फरक पडत नाही. तसं मी किती झोप घ्यावी, मी कधी झोप घ्यावी, मी कधी पाणी प्यावं, कधी पिऊ नये, कधी खावं, कसं खावं, कशाबरोबर काय खावं, कशाबरोबर काय खाऊ नये, मला काय सोचतं, दुसऱ्याला काय सोचतं, हा प्रत्येकाचं आपलं स्वतःचं शास्त्र आहे. आणि म्हणून हे प्रत्येकाने स्वतःला एवढं तरी निदान आपण एक संकल्प करूया या आजच्या योग दिनानिमित्त की उद्यापासून आपण आत जाऊ आणि मी कसा आहे एवढं बघायचा प्रयत्न करू. मला भूक कधी लागते, कधी सकाळी मला आईने बोलवलं 9 वाजता चल ब्रेकफास्टला मी 9 वाजता जाऊन ब्रेकफास्टला बसतो. 12:30-1 वाजता मला लंच टाईम असतो तेव्हा मी जेवतो. तेव्हा मला भूक असते की नाही मी त्याचा विचार करत नाही. तुमच्या व्यवसायानुसार तुम्हाला मर्यादा असणार त्याची मला कल्पना आहे. पण निदान कागदावरती एवढं टाकून स्वतःला ओळखा तरी, स्वतःशी बोला तरी, निदान स्वतःचा आरसा स्वतःच्या समोर ठेवा तरी. मग तुमच्या समोर तो आरसा आल्यानंतर तुम्हाला कदाचित सहज त्याच्यातली सोल्युशन्स मिळू शकतील. आणि मला गॅरंटी आहे की याच्यातली 80% सोल्युशन्स ही सहज मिळणारीच असतात. आणि एक शेवटचा संदर्भ सांगतो आणि थांबतो की आपण सगळेजण कशाकरता काम करतो. सगळे जगातले प्राणी मात्र जे आहेत ते कशाकरता काम करतात. तर मगाशी सरांनी पण तो उल्लेख केला की सुखाकरता आपण काम करतो. मला माझं आयुष्य चांगलं करायचं आहे, मला चांगलं व्हायचं आहे, हे जे सुख आहे. म्हणून याच्याकरता आमच्याकडे वाग्भट नावाचा ग्रंथ आहे, त्याचा अष्टांग हृदय नावाचा एक ग्रंथ आहे, वाग्भट नावाचा ग्रंथकार आहे. आणि त्याच्यामध्ये सूत्रस्थानामधलं हे सूत्र आहे की सुखार्था सर्व भूतानां मता सर्वाः प्रवृत्तयः सुखम च न विना धर्मात तस्मात् धर्म प्रभवे. म्हणजे सर्व प्राणीमात्रांचं जगणं हे सुखाकरताच चाललेलं आहे. पण सुख कुठे? भगवान बुद्धाला पण बाहेर पडायला लागलं ना त्याच्याकरता की नक्की काय. सगळे आपली जुनी शास्त्र याच करता सगळं आकलन करत असतात. आयुर्वेद पण याच्यामध्ये सांगतो. आयुर्वेदाचं एक वर्णन अतिशय विलक्षण आहे. ते म्हणजे जसं बौद्ध दर्शन सुरू झालं, जैन दर्शन सुरू झालं, सांख्य दर्शन आहे, वेदांत दर्शन आहे, पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा, न्यायशास्त्र आहे.
अशा वेगवेगळ्या दर्शनशास्त्रांचा मिळून आयुर्वेद झालेला आहे, म्हणून आयुर्वेदाला सर्व दर्शन संग्रह असं म्हटलेलं आहे. म्हणजे आयुर्वेदाचं उपग्रहण किती पॉवरफुल झालं आहे हे आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. तर हे जे काही सुख आहे हे कशात आहे, तर अतिशय साधा सोपा विषय त्यांनी सांगितला आहे. सुखम चनविना धर्मात तस्मात धर्मपर होय. सुख हे धर्मा वाचून नाही, म्हणून तुम्ही निरंतर धर्मपर असावे. आता धर्म, आता सुख जसं प्रश्न पडला त्याचं उत्तर मिळालं. आता धर्म म्हणजे काय असा प्रश्न पडायला लागतो आपल्याला की अरे नक्की धर्म म्हणजे काय. तर धर्माची डेफिनेशन ही रिलेटिव्ह आहे. तुम्ही कोण आहात, म्हणजे अमिताभ बच्चन हा जर ॲक्टर आपण घेतला, ॲक्टिंग करणे हा त्याचा धर्म आहे. पण त्याने महानमधला अमिताभ बच्चन, शोलेमधला अमिताभ बच्चन, त्रिशूलमधला अमिताभ बच्चन, दीवारमधला अमिताभ बच्चन, सत्य पे सत्तामधला अमिताभ बच्चन हा वेगवेगळा आहे, बरोबर की नाही. त्याला दिग्दर्शकाने सांगितलं कुठला रोल करायचा, तो रोल त्याने व्यवस्थितपणे निभावला. तो रोल व्यवस्थितपणे निभावणे हा त्याचा धर्म, त्याने उत्तम केला, म्हणून हे सगळे चित्रपट हिट झाले आणि आपल्याला त्याचं मनोरंजन होतं. तसंच आपण पण आपल्या आयुष्यामध्ये एक नटच असतो, दिग्दर्शक वरती बसला आहे आणि आपण कोण आहात. तर मी एक मुलगा आहे, मग माझ्या आईवडिलांप्रतीचा माझा धर्म काय आहे. मी एक बाप आहे, तर माझ्या मुलांच्या प्रतीचा धर्म काय आहे. मी एक मित्र आहे, तर माझ्या मित्राच्या प्रतीचा धर्म काय आहे. मी एक गुरु आहे, तर माझ्या शिष्यांप्रतीचा धर्म काय आहे. मी एक शिष्य आहे, तर माझ्या गुरूंच्या प्रतीचा धर्म काय आहे. मी एक नागरिक आहे, या देशाचा नागरिक आहे, या समाजाचा घटक आहे. हे सगळे तुमचे प्रत्येकाचे धर्माच्या कनोटेशन्स वेगवेगळे आहेत आणि ज्या वेळेला आपण त्यावरती चालायला लागतो 1,00,000% आउटपुट फक्त आणि फक्त सुख असा येतो. आणि इथं एक महत्त्वाचा मुद्दा आपण जरूर लक्षात घेऊया. हा सुख शब्द प्लीज हॅपीनेस म्हणून कधीही ट्रान्सलेट करू नका, कारण तो संस्कृतचा अपमान आहे. संस्कृतमध्ये शब्दांच्या व्युत्पत्तीला अत्यंत महत्त्व आहे. हा शब्द कसा बनला आहे, सु आणि ख या दोन शब्दांच्या समासाने, जोडाक्षराने, संधीने सुख शब्द बनलेला आहे. आणि सु म्हणजे चांगलं, आपल्याला माहिती आहे, सुविचार, सुलेखन, हे सगळं असून येतं आपल्याला सगळं माहिती आहे. ख म्हणजे पण आपल्याला माहिती आहे, खग, ग म्हणजे गमन, उडणार, जाणार, आकाशामध्ये उडणार, म्हणून पक्षाचं समानार्थी शब्द खग आहे. तर ख म्हणजे आकाश, आकाश हे महाभूत आहे. तर चांगलं आकाश जिथे असेल तिथे सुखाची व्याप्ती असतेच आणि सुखाची निर्मिती तिथे असतेच. शरीरामध्ये जर आकाश जास्तीत जास्त असेल तर तुमचे सगळे शरीरातले घटक द्रव्य इकडून तिकडे मुक्तपणे संचार करत राहतात. त्याला ऑब्स्ट्रक्शन नसतं, ट्रॅफिक जाम नसतो, कोलेस्टेरॉल नसतं, ट्रायग्लिसराईड्स वाढलेले नसतात. आणि ही सुखाची व्याप्ती आणि सुखाची प्राप्ती योगामुळे निश्चित होते. आणि योग हे असं ऑब्जेक्टिव्ह साधन आहे की ज्याच्याने तुम्ही त्या रस्त्यावरती गेलात की तुम्ही आपोआप प्रत्येक ठिकाणी तुम्ही धर्मपरच राहता, कारण त्याचा एंड गोल, त्याचा ऑब्जेक्टिव्ह काय म्हणूया, त्याचा जो फायनल गोल आहे तो सुख आहे आणि तोच मिळतो. आणि म्हणून योग दररोज करायला हवं. थँक्यू.